मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कालचक्र, लेखिका कविता दातार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. त्या आडमार्गाच्या स्टेशनवर ट्रेन थांबली आणि नीरजची तंद्री भंगली. विमनस्कपणे बॅग उचलत ती स्टेशनवर उतरली. तिला पाहताच लगबगीने पुढे आलेल्या हरिदासने तिच्या हातातली बॅग घेतली आणि तो चालू लागला. त्याच्या मागोमाग चालत नीरजा स्टेशन बाहेर पडली. स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या कारची डिकी उघडून तिची बॅग आत टाकून हरिदासने तिच्यासाठी कारचे मागचे दार उघडले. घरी पोहोचायला किती वेळ लागेल? कारमध्ये बसत नीरजाने विचारले. 1.5 तास लागेल ताई, हरिदासने गाडी चालू करत म्हटले. मान मागे टाकून डोळे मिटून नीरजा विचारात हरवली. मनधरणी करून देखील आई बाबा गौतम सोबत तिचे लग्न करून द्यायला तयार झाले नाहीत. काहीतरी क्षुल्लक कारण देत राहिले. पण तिला माहीत होतं गौतम आणि तिच्या लग्नाच्या मार्गात त्याची जात आडवी आली होती. आईबाबांचा निर्णय जड अंतकरणाने गौतमला सांगितल्यावर विदीर्ण झालेला त्याचा चेहरा आठवून नीरजाचे डोळे पुन्हा एकदा भरून आले. विसरू शकेन का मी गौतमला? ती विचार करू लागली. गेल्या काही दिवसात ती ना धड जेवली होती ना शांत झोपली होती. सतत तिला गौतम बरोबर घालवलेले क्षण आठवत राहत. तिच्या डोळ्यांचे पाणी कळत नव्हते. एक उदासीनता आयुष्यात भरून राहिली होती. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा संपल्या होत्या. दुसरे काही कामही नव्हते. म्हणून तिच्या बाबांनी तिला हवा पालटासाठी खानदेशातील त्यांच्या गावी आठवडाभर जाऊन राहायचा सल्ला दिला होता. त्यांना वाटले होते गावातल्या वातावरणात काका काकूंच्या लहान मुलांमध्ये रमल्याने, शेतावर फिरल्याने तिला कदाचित गौतमचा विसर पडेल. ब्रेक लागून गाडी थांबली. नीरजाने डोळे उघडले. समोर त्यांचा गावातील वाडा दिसत होता. फार पूर्वी 2-3दा आई बाबांबरोबर ती इथे आली होती. एकटी येण्याची ही पहिलीच वेळ होती. ती गाडीतून उतरली. आजी, काकू आणि तिचे 2 चुलत भाऊ दारात तिच्या स्वागतासाठी उभे होते. आत येण्याआधी आजीने तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. काकूने मायेने तिला जवळ घेतले. तिचे 2 लहान चुलत भाऊ शुभम आणि श्रावण तिच्या अवतीभोवती करू लागले. पायऱ्या चढून ती दारातून आत आली. समोर मोठा चौक, उजव्या बाजूला बैठकीची खोली, स्वयंपाकघर, जेवणाची खोली, डाव्या बाजूला 3 लहान खोल्या आणि न्हाणीघर. समोरच वर जाणारा जिना. वर 5 मोठ्या खोल्या होत्या. जुन्या पद्धतीचं मजबूत बांधकाम असलेलं त्यांचं घर तिला काहीसं गूढ भासत होतं. नीरू, सध्या तुझं सामान बाजूच्या खोलीत ठेवून आंघोळ करून घे. न्हाणीघरात शांताबाईने गरम पाणी काढून ठेवलं आहे. मग जेवण झाल्यावरच वरच्या खोलीत जाऊन आराम कर. आजीच्या सांगण्यावरून तिने बाजूच्या एका खोलीत सामान ठेवले. आंघोळ झाल्यावर आईने शुभम श्रावणसाठी दिलेला खाऊ आणि भेटवस्तू तिने बॅगेतून बाहेर काढल्या आणि काकूजवळ दिल्या. जेवण झाल्यावर काकूने शांताबाईला सांगून तिचे सामान वरच्या एका खोलीत ठेवले आणि तिला तिथे जाऊन आराम करण्यास सांगितले. समोरच्या जिन्याने नीरजा वर आली. जिना संपल्यावर एक मोठा पॅसेज होता. पॅसेजच्या उजव्या बाजूला 3 आणि डाव्या बाजूला 2 खोल्या होत्या. डाव्या बाजूच्या एका खोलीत सामान ठेवून शांताबाई खाली निघून गेली. पॅसेजच्या समोरच्या मोठ्या खिडकीतून बाहेरची झाडं, हिरवळ आणि थोड्या दूरवर वाहणारी तापी नदी दिसत होती. पॅसेजमधून एक चक्कर टाकून ती सर्व खोल्यांचे निरीक्षण करत होती. उजवीकडची एक खोली काका काकूंची, एक आजीची दिसत होती. एका खोलीत शुभम श्रावणची खेळणी पडलेली होती. डाव्या बाजूच्या 2 खोल्यांपैकी एका खोलीत तिची राहण्याची व्यवस्था केली होती. एक खोली मात्र खूप दिवसांपासून कुलूप लावून बंद केलेली दिसत होती. कुलूपाला दिसणार नाही अशा रीतीने एक लाल धागा बांधला होता. नीरजा एकटक त्या बंद खोलीकडे पाहत होती. त्या खोलीत काय असेल? ती खोली अशी कुलूप लावून बंद का ठेवली आहे? अशा प्रश्नांनी तिच्या मनात गर्दी केली. याबद्दल नंतर आजीला विचारायचं असं ठरवून ती तिच्या खोलीत गेली.
निर्जाची खोली प्रशस्त होती. मोठा शिसवीचा पलंग, त्याच्या बाजूला टेबल खुर्ची आणि एक कपाट, खोलीला जोडून असलेले न्हाणीघर, पलंगाच्या पायथ्याशी मोठी खिडकी, त्यातून बाहेरची झाडं, नदी दिसत होती. गार वारा आत येत होता. निर्जाने पलंगावर अंग टाकले. प्रवासाच्या थकव्याने तिला लगेच झोप लागली. जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. फ्रेश होऊन ती खाली आली. आजीजवळ जाऊन बसली. काकूने तिच्या पुढ्यात चहा ठेवला. आजी, वरची कोपऱ्यातली खोली बंद का ठेवली आहेस ग? तिने आजीला विचारले. तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत विषय बदलत आजीने म्हटले, तुला आवडत्यात तशा कोथिंबिरीच्या वड्या केल्या आहेत. आणखी काय करूया रात्रीच्या जेवणाला? काही चालेल ग, निर्जा म्हणाली. एवढ्या शुभम आणि श्रावण तिला कॅरम खेळायला बैठकीच्या खोलीत घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंत आजी काका काकूशी गप्पा मारून निर्जा झोपायला गेली. दुपारी झोप झाल्याने रात्री उशिरा केव्हा तरी तिचा डोळा लागला, पण झोपेतही चित्रविचित्र भास होत राहिले. पलीकडच्या बंद खोलीत कोणाचे तरी अस्तित्व जाणवत राहिले. दुसऱ्या दिवशी आजी समोर नसताना तिने काकूजवळ त्या बंद खोलीचा विषय काढला. काकूने एक दोनदा तो विषय टाळला. निर्जाने जास्त जोर दिल्यावर तिने सांगितले, ती दमयंती वंशची खोली आहे. त्या गेल्यापासून गेली 30 वर्षे ती खोली बंद आहे. आत्याची खोली पण अशी बंद का ठेवली आहे? आत्या नक्की कशाने गेली? निर्जाचे प्रश्न संपत नव्हते. त्यांच्या प्रेम प्रकरणाला घरच्यांचा विरोध होता, म्हणून त्यांनी जाळून घेऊन आत्महत्या केली असं म्हणतात. काय? निर्जाला धक्का बसला. बाबांच्या एकुलत्या लहान बहिणीचा, दमयंतीच्या आत्याचा 30 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता हे तिला माहीत होतं, पण ती आत्महत्या होती हे तिला आज कळले. आजी आल्याचं पाहून काकू चुपचाप आपल्या कामाला लागली. आजी, काकू स्वयंपाकघरात शांताबाई सोबत दुपारच्या जेवणाची तयारी करत होत्या. शुभम श्रावण चौकात खेळत होते. काका हरिदास बरोबर काही कामासाठी तालुक्याच्या गावाला गेले होते. निर्जा पायऱ्या चढून वर आली. त्या बंद खोलीजवळ जाऊन तिने खोलीला लावलेले कुलूप हातात धरून बारकाईने पाहिले. मग ते थोडा जोर लावून ओढले आणि काय आश्चर्य, कुलूप चक्क उघडले. खूप वर्षांपासून लावून ठेवल्याने कदाचित ते जीर्ण झाले होते. कुलूपाला लावलेला लाल धागा तिने सोडवला. कुलूप पूर्णपणे काढून दार उघडण्यासाठी आत लोटले. दार घट्ट बसलेले होते. 2-3 हलके धक्के मारल्यावर करकरत दार उघडले. एक प्रकारचा कुबट गंध तिच्या नाकात शिरला. खोलीत मिट्ट काळोख होता. निर्जाने जीन्सच्या खिशातला मोबाईल काढून त्याचा टॉर्च सुरू केला. टॉर्चच्या अपुऱ्या प्रकाशात ती खोलीचे निरीक्षण करू लागली. काही आडगळीच्या वस्तू सोडल्यास खोलीत कोणतेही सामान नव्हते. लाकूड ठोकून खोलीतील एकमेव मोठी खिडकी कायमची बंद केली होती. खोलीला खूप पूर्वी व्हाईट वॉश मारलेला असावा असे वाटत होते, पण कोळिष्टकानी जळमटाने तो झाकला गेला होता. निर्जा खोलीचं निरीक्षण करत असताना तिच्या समोरील भिंतीवरचा काही भाग अचानक उकडला जाऊन खाली पडला आणि त्यामागची काळी जळालेली भिंत दिसू लागली. ती दचकली, पण स्वतःला सावरून भिंतीचे निरीक्षण करू लागली. तेवढ्यात कुणीतरी पटकन तिच्या मागून गेल्यासारखे तिला वाटले. आता निर्जाला त्या खोलीत भीती वाटू लागली. दारातून बाहेर पडून कडी लावून तिने कुलूप तसंच अडकवलं आणि तो सोडलेला लाल धागा आधी होता तसा बांधला. निर्जा घरात सगळ्यांशी वरवर जरी सामान्य वागत होती, तरीही मनातून कुठल्याशा अनामिक भीतीने तिला ग्रासलं होतं. त्या खोलीत जाऊन आल्यापासून तिला गौतमची तीव्रतेने आठवण येत होती. असं वाटत होतं असंच जावं आणि त्याला सांगावं, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून. पहिले 2 दिवस सोडले तरी ते तिला अन्न पाणी गोड लागत नव्हतं. झोपही नीट येत नव्हती. झोप लागली तरी कुठली तरी चाहूल लागून झोप मोड होत होती. एके रात्री ती दिवा बंद करून झोपायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिला बाजूच्या त्या खोलीतून कोणीतरी चालत येत आहे असा भास होऊ लागला. ती घाबरली. पांघरून डोक्यावर ओढून घेऊन गच्च डोळे मिटून ती देवाचा धावा करू लागली. यातच तिला केव्हा तरी झोप लागली. रात्री 2:30-3च्या सुमारास तिला अचानक जाग आली. कोणीतरी कानात निर्जा अशी कुजबुजत्या आवाजात साथ घालत होतं. तो आवाज एका स्त्रीचा होता. निर्जा धडपडत उठली. थंड हवेची लहर तिच्या अंगावर शहारा आणत होती. तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं. खोलीत कोणीही नव्हतं. आपल्याला भास झाला असं तिला वाटलं. ती उठून पेलाभर पाणी प्यायली
तिने खिडकीतून बाहेर पाहिले. एक कुत्रे तिच्या खिडकीकडे पाहून भेसूर आवाजात रडत होते. जोरदार वारा सुटल्याने झाडं हालत होती. खिडकीतून बाजूला होऊन ती वळली आणि दरवाजाशी एक धूसर आकृती तिला दिसली. हळूहळू ती आकृती आकार घेऊ लागली. विरळ अशी ती आकृती गोल साडी नेसलेल्या, मोकळे केस सोडलेल्या एका सुंदर स्त्रीची होती. पण तिच्या शरीरावर सगळीकडे जळाल्याच्या खुणा होत्या. नीरजा प्रचंड घाबरली. तिला जोरात ओरडावं असं वाटत होतं, पण आवाज निघत नव्हता. जागचा हलता सुद्धा येत नव्हतं. दमयंती आत्या, नीरजा पुटपुटली. होय, मी दमयंती. खोलीत आवाज घुमला. काय सांगितलं तुला सगळ्यांनी? मी आत्महत्या केली असंच ना? खोटं, साप खोटं. माझ्या आईबापानेच खोट्या प्रतिष्ठेपायी मला जाळून मारलं. एवढं बोलून दमयंती बेसूरपणे रडू लागली. नीरजाच्या मनातील भीतीची जागा आता तिच्याबद्दलच्या अपार करुणेने घेतली. रडणं थांबवून दमयंती पुढे बोलू लागली. काय दोष होता माझा? तर मी श्रीधरवर प्रेम केले होते, जीवापाड प्रेम. लग्न करीन तर त्याच्याशीच, असा हट्ट धरून बसले होते. श्रीधर आमच्या दिवाणजीच्या शहरातून शिकून आलेला मुलगा. आमचे दोघांची एकमेकांवर आतोनात प्रेम होते. पण त्याची जात आमच्या प्रेमाच्या आड आली. लोक काय म्हणतील या भीतीने माझ्या बापाने श्रीधरला गाव सोडायला भाग पाडले आणि मला मी झोपेत असताना रॉकेल टाकून पेटवून दिले. मी जीवाच्या आकंताने ओरडले, पण माझ्या खोलीच्या बंद दाराआड त्या 4 भिंतीमध्ये माझ्या किंकाळ्या यातना, शरीराची आणि मनाची तडफड विरून गेली. मी गेल्यानंतरही माझ्या बापाला रोज त्या खोलीतून किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज यायचे. म्हणून मांत्रिकाला बोलावून ती खोली कुलूप लावून अभिमांत्रित केलेल्या धाग्याने कायमची बंद केली. आणि मी माझ्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या प्रतीक्षेत 30 वर्ष तिथंच अडकून पडले. परवा तू खोली उघडलीस आणि माझा मार्ग मोकळा झाला. मला माहीत आहे तुझ्या प्रेमाला देखील घरच्यांचा विरोध आहे. तुला पाहताच हे मी जाणलं. कालचक्र फिरले आणि पुढे सरकले. आज माझ्या जागी तू उभी आहेस. पण विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर. जुगारून दे ही जातीची जाचक बंधनं. जाग आपल्या प्रेमाला. तुझ्या प्रेमाच्या बळावरच तू घरच्यांचा विरोध मोडून काढशील. तू हे नक्की करू शकते. असं झालं तर माझ्या अतृप्त आत्म्याला कायमची शांती मिळेल. मी नाही, पण माझ्या पुढच्या पिढीतल्या मुलीने या जातीच्या भीतींना सुरंग लावला हे समाधान मला मिळेल. घाबरू नकोस. मी कोणाला काहीही त्रास देणार नाही. पण तू माझ्यावरच्या अन्यायाची जाणीव सगळ्यांना करून दे. दमयंतीची आकृती धुसर होत नाहीशी झाली. नीरजाने डोळे पुसले. पहाट व्हायला आली होती. एका निश्चयाने तिने आपली बॅग भरायला घेतली. सकाळी बॅग घेऊनच नीरजा खाली उतरली. आजी आणि काका काकू चहा घेत बसले होते. त्यांच्या समोर जाऊन ती म्हणाली, मला आजच निघायचंय. आज? अगं अजून 2-4 दिवस राहणार होतीस ना? आजीने विचारलं. मला इथे एक क्षणभर सुद्धा थांबायची इच्छा नाही, असं म्हणून नीरजा हाताच्या ओंजळीत चेहरा घेऊन हुमसून रडू लागली. आजी काका काकू एकमेकांकडे गोंधळून पाहू लागले. या घरात दमयंती आत्यासोबत जे भयंकर घडलं ते मला समजले. काल तिनंच येऊन मला सगळं सांगितलं. आजी, पोटच्या मुलीसोबत तुम्ही असं कसं करू शकता? तुला आजी म्हणायची देखील मला लाज वाटते. स्तब्ध होऊन सर्वजण नीरजाकडे पाहत होते. कोणी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. नीरजाच्या काकांनी हरिदासला सांगून तिला स्टेशनवर पोहोचवण्याची व्यवस्था केली. ट्रेन सुरू होऊन हळूहळू तिने वेग घेतला. नीरजाने मोबाईल काढून गौतमला फोन लावला. गौतम, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझ्या आईबाबांचा कितीही विरोध असला तरी आपण लग्न करायचंच. खरंच नीरजा, मी स्वप्नात तर नाही ना? पलीकडून गौतमचा आवाज तिला उल्हासित करून गेला. थँक्स दमयंती आत्या. डोळे पुसत ती पुटपुटली. एक नवीन चॅनल ओपन करत आहे. त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका.
देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.